परवा विधानसभेच्या बाहेर आमदार अब्बू आझमी यांनी काही पत्रकारांसोबत संवाद साधताना औरंगजेबावर भाष्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले। औरंगजेबाच्या मुद्द्यावरून अनेक हिंदू संघटना, हिंदू पक्ष तसेच हिंदू सेना देखील आक्रमक झाली। पुढे हिंदू सेनेने गृह विभागाला पत्र लिहून औरंगजेबाला क्रूर घोषित करण्याची मागणी केली। तसेच औरंगजेबाची कबर उखडून अरबी समुद्रात फेका अशी मागणी केली। हिंदू सेनेचे विष्णू गुप्ता यांनी गृह विभागाला पत्र लिहून पुढील 3 मागण्या केल्या आहेत। कोणत्या मागण्या आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय शिवबंधन न्यूज। हिंदू सेनेच्या पत्रात औरंगजेबाच्या इतिहासाचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्र्याला मुघल शासक औरंगजेब क्रूर असल्याची घोषणा करण्याची मागणी केली। या व्यतिरिक्त देशभरात औरंगजेबाच्या नावाशी व इस्लामिक नावांशी संबंधित रस्ते आणि ठिकठिकाणांची नावं बदलण्याची मागणी केली आहे। तिसऱ्या मागणीत ते असं म्हणतात की महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची असलेली कबर उखडून अरबी समुद्रात फेकण्यात यावी। पुढे त्या पत्रात असं म्हटलं आहे की औरंगजेबाच्या कबरीवर गरिबांसाठी रुग्णालय बांधण्यात यावे। रंगदेवाने हिंदुत्वाची अनेक मंदिरं आणि मतांची तोडफोड इतिहासात केली होती। तो तिथेच न थांबता त्याने क्रूरपणे गुरु तेज बहादूर सिंग आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आहे। हिंदू सेनेच्या या पत्रानंतर केंद्रीय गृह विभागाकडून काय प्रत्युत्तर दिलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।